वेदिका जयंत पाटील. मी आता 6वी शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे. माझी मराठी बोल कविती परी अमृताचेही पैदा जिंकली. अशा मराठीचा अभिमान सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या छोट्या बहिणीची म्हणजेच त्यांची मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. वेळ दुपारची. संत ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते. झोळीमध्ये थोडेसे पीठ होते, पण 4 भावंडांना पुरेसे नव्हते. म्हणून ते एका घराजवळ आले आणि म्हणाले, ओ भिक्षाम देई, ओ भिक्षाम देई. आतून एक कर्मठ माणूस आला. त्याने धाडकन दार बंद केले. संत ज्ञानेश्वर पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने दार उघडले आणि म्हणाला, ए पोरा, इकडे इकडे. संन्यासाचाच पोर करणार तू? भिक्षा पाहिजे का तुला? हे घे पीठ. आणि पीठ म्हणून झोळीमध्ये मातीच टाकली. संत ज्ञानेश्वर मान खाली वरून पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने झोळी जोडली आणि म्हणाला, थांब थांब, त्या भाकऱ्या पण घेऊन जा. कसं? असे डोळे फाडून काय बघतो? चल भिक्षा म्हणते असे म्हणून त्याने दार आखले. भाकऱ्या समजून टाकलेल्या शेणाच्या गोऱ्या पाहून संत ज्ञानेश्वर फार उदास झाले. संध्याकाळ झाली होती. इकडे मुक्ताईने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सांगितलं. ती मूर्ती म्हणजे तिच्या आई वडिलांची तेवढीच आठवण. ती हात जोडून रामरक्षा म्हणू लागली. तिला चाहूल लागली की आपला ज्ञानदादा आलाय. म्हणून तिने रामरक्षा उरकली व आपल्या भावंडांसाठी पाणी वाढायला घेतली. निवृत्ती आणि सोपान येऊन बसले. तिने विचारले, हे काय दोघेच कसे? ज्ञानदादा कुठे? त्याला भूक नाही असं म्हणते. सोपानाने उत्तर दिले, भूक नसायला काय झालं? चांगली बोलावून आणले असे म्हणून मुक्ताई खोपट्यात गेली. ते खोपटले तिच्या ज्ञानदादाची एकांत जागा. गवत रचलेल्या जागी तो लहर येईल तेव्हा जाऊन बसला. मुक्ताई तेथे गेली. अगं बाई, दादाची झोळी तर इथे दिसते. ह्या झोळीत तर माती आणि शेणाच्या गोऱ्या. कोणा दुष्टाने केलं असणार बरं हे? म्हणून तर दादा रुसून बसला. ज्ञानदादा, ताटी उघड ना, ताटी उघड ना ज्ञानदादा. ज्ञानदादा, ऐकलंस का? चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. विश्व अवघे झाले वनी, संत सुखी व्हावे पाणी. विश्वपट ब्रह्म दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ए ज्ञानदादा, आपल्याशी कोणी वाईट वागलं तर त्याला क्षमा करा असं तूच सांगतोस ना? आणि आज स्वतःच रागावून बसलायस. अरे, या झोळीत माती टाकणाऱ्याची तर बुद्धी भ्रष्ट झाली असणार. पण तू का कष्टी होतोय? अरे, शेत उगवतं तेथे तण असायचे, फुले फुटतात तेथे काटे खुपायचे, एवढा फुटतो तेथे नाग निघायचे. जग दारू झाले आपण संतांनी पाण्यात शुद्ध झाले. हे मी सांगायला पाहिजे दादा. दमले रे मी, पाय दुखले माझे. तुला तुझ्या बहिणीची दया नाही करेल, विसरणार का? क्षमा करेल. तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या दीनदुबळ्या लोकांसाठी झालं. अंधारात चटपटणाऱ्या या समाजासाठी झालं. ज्ञानाचे दिवे लावण्यासाठी चालू. तुझे सामर्थ्य दाखवण्यासाठी चालू. दादा दार उघड, दादा दार उघड. विश्व कल्याणासाठी घातलेली साधे संत ज्ञानेश्वर खडबडून जागे झाले. त्याने त्यांच्या आयुष्यात पसरलेला नैराश्याचा काळोख दूर केला. त्यांनी धावत जाऊन दार उघडले. दारात उभे असलेल्या छोट्या मुक्ताईंना त्यांनी उचलून घेतले आणि म्हणाले, मुक्ता, तू माझी उद्धारकर्ती झाली आहे. मुक्ता, तू मला संतांच्या ठाई असलेल्या गुणांची आठवण करून दिली आहे. मुक्ता, मलाही आता विश्व कल्याणाच्या कार्यात भाग घ्यायचा आहे. खरोखर मुक्ताईने प्रत्यक्ष जीवनात कसे जगावे हे ज्ञानेश्वरांना दाखवले. आपणही ज्ञानेश्वरांकडे एक मागणी मागू.